प्रभागामध्ये काही समस्या आहेत का? तुम्हाला काय वाटतं, विकास झाला आहे का तुमच्या प्रभागामध्ये? नाही, पाहिजे तसा तर नाही झालेला आहे. महत्त्वाचं म्हणजे केराची गाडी जी रोज यायला हवी आहे, तर ती अल्टरनेट येते आणि आत्ता मागे 5-6 दिवस तर गाडी आलीच नाही, तर केर टाकायचा कुठे हा प्रश्न पडला आहे. दुसरी गोष्ट, रस्त्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. जाता येताना खूप त्रास होतो. शुक्लेश्वर चौकापासून जर गेलं तर खूप साऱ्या खड्ड्यांना सामना करावा लागतो आहे. पाण्याचा टायमिंग फिक्स नाही आहे. कधी सकाळी 7ला पाणी येणार तर कधी 8ला येणार. रेग्युलर टाइम नाहीच नाहीच आहे. जर जे कोणी कामावर जाणारे असतील तर त्यांनी कसा फेस करायचा हा प्रॉब्लेम. केराची गाडी ॲटलिस्ट डेली केराची गाडी करा किंवा सकाळ संध्याकाळ तिचं टायमिंग नियोजन करून व्यवस्थित करावेत. पाणी रेग्युलर यायला पाहिजे, केराची गाडी. हो, पाणी रेग्युलर येतं पण पाण्याचा एकच टायमिंग ठेवावा. केराची गाडी रेग्युलर यायला हवी आणि जो खूप मोठा मेजर प्रॉब्लेम आहे रस्त्यांचा, तो लवकरात लवकर त्यांनी लक्षात घ्यावा. पूर्ण राहुरीमध्ये रस्ते खराबच आहेत, खूपच खराब आहेत. आता ही जी निवडणूक होतीये, तर त्यात तुमची काय अपेक्षा आहे? कसे नगरसेवक, काय करावं त्यांनी, कसे हवेत तुम्हाला? जे कोणी भावी नगरसेवक असतील त्यांना एकच इच्छा आहे की सगळ्यात पहिले जे काय नगरपालिकेचे कामं असतील, कचरा किंवा जे काही सुशोभीकरण असेल राहुरीचं किंवा आमच्या कॉलनीमधलं, तर त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि पाणी व्यवस्थित करावं, पाण्याचे टायमिंग्स व्यवस्थित करावे. कारण ज्या महिला कामावरती जातात त्यांची गैरसोय होई नये म्हणून. बस, बाकी काय म्हणजे बेसिक नीड्स आहेत त्या फक्त पूर्ण व्हाव्या. हो, बाकी काय मोठी नाही. आणि स्ट्रीट लाईट्स असतील की ज्या स्टेशन रोडला महिलांना, जेव्हा मी संध्याकाळची बाहेर वगैरे पडते तेव्हा स्ट्रीट लाईट्स नसल्यामुळे खूप अंधार असतो,